सर्व प्रेक्षकांची मन जिंकेल असे सर्व सामने आपल्याला पाहायला भेटणार आहे. बघूया त्यातला एक पहिला सामना रंगतो तो म्हणजे सावरली खरसंडी वर्सेस लवची चिंचोली. एक वेगळीच मी म्हणेल आपल्याला इथे सामने पाहायला भेटतात. दोन गाव एक संघ असं आमचे नक्कीच जे योगेश तरगुडे असतील आणि अल्पेश तरगुडे असतील यांची जी संकल्पना आहे खऱ्या अर्थाने एक चांगली संकल्पना म्हणायला लागेल. दोन्ही संघाला इथे मात्र खेळा भेटतो एकाच मैदानावरती आणि त्याच्यामध्ये एक सामना पाहतो आपण तर सावळी वर्सेस चिंचोली. नरेश धांद्रुत गोलंदाजी मार्कवरती येत आहे. एक तेज तर्रार गोलंदाज. तर नक्कीच म्हणायला गेलं तर दोन खेळाडू असे आहेत जे सावळी संघामध्ये खेळतात. त्यांचं मात्र RPL म्हणजे रायगड प्रीमियर लीग मध्ये नक्कीच 3 प्लेयर असतात आपल्या इथं टोटल. त्यांच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये सिलेक्शन झालंय. नरेश धांद्रुत असतील, गौरव घोसाळकर असेल, दिगंबर मोरे असतील. खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा आपण मनापासून धन्यवाद दिले पाहिजे त्यांना. आणि वेगळ्या मैदानावरती जे पहिला चिन्ह टाकतोय गोलंदाज नरेश धांद्रुत, चांगला गोलंदाज दिगंबर मोरे. पहिला चेंडू अतिशय वेगना फटका गोळीच्या वेगाने चेंडू जातो. क्षेत्ररक्षण मात्र तयार सोप्पा झेल पकडतो फलंदाज दिगंबर मोरे यांच्या पारीत होते अंत. डीजे आणि खरंच माझे साथी मित्र बरेच वर्ष माझ्यावर समालोचन करतात ते म्हणजे तुषार धुमाळ ते सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण मनापासून स्वागत करूया आणि नक्कीच त्यांना विनंती करूया आमच्या समोर आपण नक्कीच इथे पाचारण व्हायचं. आपल्याला सुद्धा विनंती करत येते या सामन्यात नक्कीच आपल्याला सुद्धा गोड आवाजात आपल्याला तुषार धुमाळ यांचा मात्र आवाज ऐकायला मिळणार आहे. परंतु वेळी मैदानावरती जिथे पहिल्या चेंडूवरती दिगंबर मोरे एक मोठा मासा जाळ्यात अडकलाय तो सावरली संघाच्या फलंदाज दिगंबर मोरे भोपळीनं फोडतात तंबूत परतला. तर आता मात्र त्या साथीला आता नवीन फलंदाज येतोय कल्पेश आणि अल्पेश ही जोडी आता मैदानावरती दिसते. चांगला चेंडू होता इथे मात्र नक्कीच एक चांगले धाव म्हणता येईल. चोरटी धाव घेण्यात आली लेग बाईच्या स्वरूपात धावा कशा येणं गरजेचं आहे. इथे मात्र पहिला गडीच्या बाद झालेला दिगंबर मोरे 0 धावसंख्या होती. परंतु त्यानंतर चांगलं मी म्हणेल गोलंदाजी करतो गोलंदाज नरेश धांद्रुत. रायगड प्रीमियर लीग मध्ये हा सुद्धा एक हिस्सा चांगली गोलंदाजी करतो आणि नक्कीच सर्व खालापूर वासियांची मन जिंकणारा गोलंदाज. खऱ्या अर्थानं रायगडमध्ये सुद्धा त्याचा दबदबा चांगला खेळ करतो मैदानावरती आणि तितकी चांगली मी म्हणेल गोलंदाजी करतोय. तेच थरार गोलंदाज नरेश धांद्रुत. त्याला रायगड खालापूर एक्सप्रेस म्हटलं होतं. आता मात्र खालापूर एक्सप्रेस हल्ला चढत चेंडू जातोय लोकांच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क षटकार. आणि नक्कीच खालापूर एक्सप्रेस वरती चढवलेला हल्ला कारण की कल्पेश जाधवला माहिती आहे की आज संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा जास्तीत जास्त धावा घेणं गरजेचं. इथे मात्र षटकार मारते अल्पेश. कल्पेश आता मात्र डॉट चेंडू जाते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर राहते. ती मात्र 7 धावा फळकावरती लागतात. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर चांगला फटका मारलेला डोळ्यांचे पावटे फिरला असा फटका मारला फलंदाज कल्पेश जाधव याने पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले. तो फलंदाज मात्र स्ट्राईकला येतोय. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र एकच धाव भेटेल परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चांगलं कमबॅक करतोय. धावसंख्या 1 ने वरती बसते 8 या आकड्यावरती. इथे मात्र एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 8 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर बराचसा वेळ झाला या सामन्यादरम्यान परंतु नक्कीच आमचे चांगला फटका इथे मात्र बॅटची कडा घेऊन जाते फलंदाज अल्पेश तरगडे यांचा पारित होते अंत.
डीजे एक मिनिट नक्की या दरम्यान माननीय आमचे सामाजिक कार्यकर्ते अर्थातच सचिन मोरे साहेब यांचं इथे मात्र युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह सामने पाहतात. अल्पेश सरकुडे यांना मात्र शुभेच्छा आल्यात सचिनजी मोरे साहेब यांच्या वतीनं जे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि मस्कोचे एक मोठे कॉन्ट्रॅक्टर सचिनजी मोरे साहेब यांचं मात्र इथे नक्कीच आपण मनापासून धन्यवाद देऊया. परंतु इथे जर विचार केला तर दुसरा फलंदाज बाद होतो अल्पेश सरकुडे आपल्या वैयक्तिक 0 या धावसंख्येमध्ये 2 फलंदाज बाद झाले. दोन्ही फलंदाज 0 बाद झाले. नवीन गोलंदाज होते गोलंदाजी मार्कवरती सागर इथे मात्र अक्रॉस खेळण्याच्या नादात फलंदाज मात्र चकतोय. आशाभूत नजरेने पात्र राहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होत्या. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिर होते ती मात्र 8. पहिलं षटक वाकडण्याजोगं टाकतोय नरेश धांद्रो ज्याची मात्र प्रशंसा करावी लागेल. पॉवर प्लेचं षटक होतं. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटलं तर कदाचित षटकार आल्यानंतर 15 ते 16 धावा येतात का, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक केलं नरेश या गोलंदाजाने. फुलटा चेंडू इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून देतोय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. एकच धाव भेटेल, एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. धावसंख्या 1 ने वाढवून बसते 9 या आकड्यावरती. 2 गडी बाद 9. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सागर कांबळे. सागर तांबडे सागर तांबडे खऱ्या अर्थानं जर विचार केला तर 12 खेळाडू सुद्धा थोडासा चक्रवाला मला वाटतंय, परंतु नक्कीच त्याची सुद्धा प्रश्न करावा लागेल. 2 गावची एक टीम आहे. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर सागर तांबडे हा एक चांगला गोलंदाज आहे, गुणवान खेळाडू आहे, युवा टॅलेंट आहे, परंतु इथे मात्र खराब चेंडू टाकतोय आणि लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पण ते आमच्याकडे वळतायत. जमिनीला समांतर करतायत. धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 10 या आकड्यावरती. नक्की जो दुहेरी अंकामध्ये आता मात्र प्रवेश करतोय तो चिंचोली लवजी संघ आणि 10 धावा फळकावरती लागतायत. जर विचार केला तर चिंचोली लवजी संघाचा तर त्यांचा एक मान असेल कमी कमी 50 धावा तरी कराव्या लागतील या मैदानावरती. चांगला फटका इथे मात्र, परंतु नक्कीच 1 बाउन्स जातोय सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 11 या आकड्यावरती. 11 धावा फळकावरती लागतायत. बंटी उर्फ मिचेल जॉन्सन नक्कीच बऱ्याच वेळानंतर ह्याला पाहतो मैदानावरती आणि बऱ्याचशा आशा असतील या लवजी चिंचोली संघाला या फलंदाज बंटी अर्थातच मिचेल जॉन्सन यांच्याकडून. पुढचा चेंडू सागर याचा आता मात्र अवैध फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात येतो चेंडूवरती, परंतु 3 क्षेत्ररक्षक मध्ये चेंडू वरतोय. 2 धावा निश्चित भेटत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा फळकावरती लागतात. दुसऱ्या षटक प्रगती असताना गौरव घोसाळकर ESTच्या पाठीमागे खरोखरच चांगलं काम करतोय. पाहायला गेलं तर संघाचा कर्णधार आहे आणि क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ऐकली. खरोखरच जिथे गोलंदाज करतोय आणि त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण सजावट केली आहे. खऱ्या अर्थानं त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. सागर काय गोलंदाजी करतोय, खऱ्या अर्थानं लाजवाब. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्गवरती. इथे मात्र खराब चेंडू, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. जमिनीला आज समांतर करतात. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 15 या आकड्यावरती. 14 या आकड्यावरती. 14 धावा फळकावरती लागतात. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. जर विचार केला तर माझी साथी स्कोरर निखिल तरगोडे याचं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागेल. हॅलो, कारण की बराच
बिझी शेड्यूलमध्ये ते वेळेत वेळ काढून स्कोरिंगचं काम करतायत निखिल थरगुडेचं सुद्धा मनापासून धन्यवाद मानायला लागेल. इथे मात्र चांगला फटका आणि हवेत चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि हा सोपा झेल पकडतोय फलंदाज कल्पेश जाधव यांच्या बारीचा अंतर संधी भेटते डीजे ऑपरेटरला. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार डीजे सूरज जिंकून दाखव बारग्या मलार यो सामना जिंकून दाखव बारग्या मलार अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार यो सामना धन्यवाद डीजे. आणि नक्कीच कामटे संघाचा हा एक वेल फिनिशर ज्याला बारक्या कांबळे म्हटलं जातं तो मात्र आज मात्र गाजतोय आणि चांगली फलंदाजी करते आपल्या स्वतःच्या जीवावरती. एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातला. स्कोर झाला तो 14. आज जर पाहायला गेला सारसन इथे खेळतोय. पहिला सामना नक्कीच त्यांच्या संघाने जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीसाठी नक्कीच प्रवेश केलाय. त्याला सुद्धा आपण मनापासून शुभेच्छा देऊया. परंतु इथं वळूया मैदानावरती जिथे तिसरा फलंदाज बात नवीन येतोय फलंदाज जयेश. चांगला फटका. इथे मात्र बॅटची काढा घेऊन जातोय गल्ली रिझन मध्ये चेंडू जातो गोळीच्या वेगाने. क्षेत्ररक्षक मात्र तैरादार राज आणि नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. धावसंख्या 2 ने वाढते ती पोहोचते. 3 धावा काढतो नक्कीच. 1 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. धावसंख्या 3 ने वाढते ती पोहोचते 17 या आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. नक्कीच जर विचार केला तर धावाची बरोबरी आहे. परंतु 3 महत्वाचे बळी जर विचार केला गेला तर अल्पेश कल्पेश आणि दिगंबर ही मात्र जे या संघाचे मला वाटतं भिंत होती ती मात्र कोसळली. खऱ्या अर्थानं 3 महत्वाचे बळी मिळालेत. तीन विकेट मात्र या 2 षटकामध्ये गेले. 3 विकेट गेल्यानंतर धावसंख्या फळकारावी लागते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17. ढवळेपाडा संघाचा कर्णधार आणि खालापूर संघाचा कर्णधार त्वरित यायचं आपल्याला विनंती आहे. यानंतरचा ढवळेपाडा संघ आणि खालापूर संघ यांचा सामना खेळवण्यात येणार आहे. 3 षटकांचा खेळ होणार आहे त्यांच्या सामन्यादरम्यान. तर मी दोन्ही संघाला विनंती करतो आपण त्वरित यायचं. नवीन गोलंदाज होते गोलंदाज मार्गवरती हर्षद. चांगला फटका. इथे मात्र मिडविकेटच्या डोक्यावर भरकन येतो बंटी अर्थातच मिचेल जॉन्सनच्या फलंदाजीमधून होते षटकार. नक्कीच बंटी हा चांगली फलंदाजी करतो आणि दाखवून देतो मी सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. आणि अल्पेश हा कदाचित आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पडतो की हाच फलंदाज आपण मागच्या पहिल्या सामन्यामध्ये याला मात्र आपण फलंदाजी दिली नव्हती परंतु कुठेतरी आपण चूक केली ती मात्र दाखवून देतो या मैदानावरती बंटी अर्थ मिचेल जॉन्सन अर्थात धावसंख्या 6 वाढते ती बसते 23 या आकड्यावरती. खालापूर संघ उपस्थित झालाय. ढवळेपाडा संघ आपल्याला विनंती आहे. चांगला चेंडू होता. इथे मात्र नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटते. फुलटाच चेंडू होता असं वाटलं होतं या चेंडूवरती सुद्धा षटकार येणार का परंतु इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात धाव भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 24 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगती पथावर असताना 24 धावा. हर्षद पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू टाकलेला त्यानंतर भरपूर समाचार घेतला त्या चेंडूचा बंटी उर्फ मिचेल जॉन्सन याने. परंतु त्यानंतर जर विचार केला तर एक लेग बायच्या स्वरूपात धावा भेटली. धावा कशा येवो परंतु येणं गरजेचं या मैदानावरती. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 24 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हर्षद तयार गोलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर नक्कीच थोडासा बाहेर राहतोय. पंच आमच्याकडे वळतायत जमिनीला समांतर करतायत. हा स्वेर चेंडू जातो. धावसंख्या 1 ने वाढते ती पोहोचते 25 या आकड्यावरती. 25 धावा फळकारती लागतायत.
या आमच्या सन्माननीय सचिनजी मोरे साहेब इथे उपस्थित झालेत. मी विनंती करतो इथे आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. तर नक्कीच अल्पेश तरकुडे यांना विनंती करतो की आपण सचिनजी मोरे साहेब यांचं स्वागत करायचं. खऱ्या अर्थानं प्रशांत सचिनजी मोरे साहेब आपल्यास विनंती असेल आपण स्टेज मध्ये यायचं आपलं सुद्धा स्वागत होतं. तर मी विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं. सचिनजी मोरे साहेब नक्की तिथे अल्पेश तरकुडेवरती ते प्रेम येते. मात्र इथे आज पाहतो आपण त्यांच्या सौभाग्यवती या खोपोली नगर परिषदेचे सध्याच्या नगरसेवक आहेत त्या अपर्णाताई मोरे यांचे नक्कीच प्रतिदेव म्हणजे अर्थात सचिनजी मोरे साहेब इथे त्यांचं आगमन होतं. त्यांचं मात्र आपण मनापासून स्वागत करूया. त्यांना विनंती करूया आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. नक्कीच आपलं मनापासून स्वागत. त्यांच्या परिसरातील कार्टून संघ हा सुद्धा खेळणार आहे आज मैदानावरती. इथे मात्र चांगला फटका होता. स्कोअर लेगच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि सोप्पा झेल पकडतो फलंदाज बंटी. बॅक टू द पवेलियन. डीजे सन्मान्य आमचे सामाजिक कार्यकर्ते सचिनजी मोरे साहेब इथे उपस्थित झालेत. अल्पेश तरकुडेवरती जे प्रेम आहे खऱ्या अर्थानं आज आपण 4 दिवस झाले पाहतो. सर्व नगरसेवक असतील सन्माननीय कार्यकर्ते असतील आणि जे आपल्या खोपोलीतले विविध पदावरती पदं भूषवले सर्व हे या सामन्यामध्ये नक्कीच उपस्थित झाले आणि सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. पुन्हा एकदा बोलूया मैदानावरती जिथे चौथा फलंदाज राहतो बंटी अर्थात धावसंख्या फलकावरती असताना 26 जर प्रकाश परदेशी याने तर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सूरज परदेशी यांच्याकडनं 1000 रुपये पारितोषिक आलंय. खराब इथे मात्र अगोदर टप्प्याचा चेंडू होता परंतु तो चेंडू मात्र जातो डॉट. मयुरेश गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मयुरेश भाऊड बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र डॉट चेंडू लागतोय. मयुरेश भाऊड बघूया दुसरा चेंडू कशा टाकतोय. चांगला फटका इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू मारतोय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. एकच धाव भेटेल एकापेक्षा काही जास्त भेटणार नाहीये. इथे मात्र सुवर्ण संधी आहे. प्रकाश परदेशी आला जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सूरज परदेशी यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये पारितोषिक. नक्कीच आज रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे परंतु सूरज परदेशी याचं मात्र एटीएम चालू ठेवलंय. तसेच सचिनजी मोरे यांच्याकडनं 3 षटकाराला 1000 रुपये परंतु इथे मात्र झेल सुटते आणि नक्कीच 2 धाव भेटतात तिसऱ्या चेंडूवरती. आता लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर प्रकाश परदेशी यांना सचिनजी मोरे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये आणि सूरज परदेशी यांच्याकडनं 1000 रुपये म्हणजे 2000 रुपये पारितोषिक भेटेल तर 3 षटकार लगावले तर प्रकाश परदेशी यांनी 29 धाबा फळकारती लागल्यात. इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन पाहतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते जे नक्कीच म्हणायला गेला या शेवटचं षटक आहे नेहमीच आपण हाणामारीचं षटक म्हटलं जातं परंतु त्या षटकाने पूर्णपणे बांधून ठेवलं या गोलंदाज मयुरेश याने. धावसंख्या बळ करावी लागते 29. चौथं षटक प्रगती पदार असताना धावसंख्या फळकारवी लागते 29. पुन्हा एकदा चांगला चेंडू वारंवार बीट होते फलंदाज प्रकाश परदेशी. मला वाटतं 3 चेंडूवरती 3 षटकार लावले होते परंतु 3 चेंडू डॉट वरती सुद्धा पैसे लावायला पाहिजे होते कारण की 2 चेंडू डॉट झाला तो प्रकाश परदेशी. पाहूया तिसरा चेंडू कशा प्रकारे खेळ करतो या मैदानावरती हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे.
आता मात्र खराब फटका इथे मात्र षटक संपतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फरकार्थ लागते 29 तर जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये गरज होती 30 धावांची डीजे पुष्पा हॅलो 4 षटकामध्ये 29 धावा झाल्या 30 धावांची गरज आहे परंतु 30 धावा कशा करतायत काय घडतंय काय बिघडतंय यासाठी घेऊन जातोय माझ्यासाठी समालोचक खोपोलीचा एक गड आवाज तुषार धुमाळ सरांकडे धन्यवाद विनोद सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्वे देव सर्व कार्य सुसर्वदा. अर्थातच या शृंखलेचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटचा क्षण आणि शेवटची ही मुमेंट कशा पद्धतीने गोड होईल याच्याकडे आता प्रेक्षकांच्या त्याचबरोबर आयोजकांच्या नजरा आहेत. अर्थातच बरेचसे दिग्गज मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहिलेत त्या सर्वांचं अर्थातच क्रिकेटच्या या दुनियेतील गर्दी आणि आज खऱ्या अर्थानं क्रिकेटची गर्दी या सर्व प्रेक्षकांचं मी तुषार धुमाळ नगरसेवक चषक 2021च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. धावपलकारनी धावा आहेत त्या 29 करायच्या 24 चेंडूमध्ये 30 धावा अर्थातच खरसुंडी सावरोळी संघाला तर एकीकडे चिंचवली लवेज ही टीम आता कडवी झुंज देणार. या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी ऐकूया एक दर्जेदार सुमधुर संगीत. तो बॅटमन भारी आकाश तारेकर की घोड्याचा तो डेंजर बॉलर विश्वजित ठाकूर गोरसईचा तो मॅच विनर भावेश हॅलो धन्यवाद डीजे. टपलकावरती धावा आहेत त्या 29 करायच्या 24 चेंडूमध्ये 30 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये येते. द हिटमॅन अर्थातच सावरोळी संघाचे रण मशीन रोहित पाडगे आणि त्याच्या बरोबरीनं फलंदाजी मार्कवर आहे फलंदाज मनीष पारसकर आणि रोहित पाडगे ही जोड सगळी मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल चिंचवली लवजी संघाच्या माध्यमातून. आज मात्र एक वेगळा निर्णय घेण्यात आलाय. ढवळेपाडा संघाचा संघनायक जर आपण पुढील 5 मिनिटात इथे उपस्थित झाला नाही तर आपल्याला 3 धावांची पॅनल्टी बसेल आणि 1 ओव्हरच्या आत आपल्याला आपली उपस्थिती नोंदवायची. जर 1 षटकाच्या आत जर आपण इथे उपस्थित झाला नाही तर आपल्याला 3 चेंडूची पॅनल्टी बसेल असा आयोजकांचा निर्णय. खालापूर संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. मी ढवळेपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतो तुम्ही व्यासपीठावरती लवकरात लवकर यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार इथे दाखल झाले. टीम ढवळेपाडा संघाचा कर्णधार देखील आलाय आमच्या विनंतीला मान देऊन. आणि यानंतरचा सेमीफायनलचा सामना 3 षटकांचा असेल आणि आजच्या दिवसात सगळे सामने कदाचित 4 षटकांचे खेळवले जातील. मी सन्माननीय सचिनजी मोरे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते या पुढील होणाऱ्या सामन्यासाठी आपण नाणेफेकीचं कौल करायचंय. खालापूर संघाचा संघनायक साबाई माता खालापूर संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या. नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक मोठी शृंखला येते. रोहितजी पवार पुरस्कृत महाराष्ट्र युवा ब्रिगेड कोकण विभाग यांच्या मदतीनं अर्थातच यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. जाणता राजा खासदार शरदचंद्रजी पवार चषक
अर्थातच प्रथम क्रमांकाचा धनराशी असेल रोख रुपये 3 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 1.5 लाख रुपयाचे पारितोषिक, चौथ्या क्रमांकासाठी 75,000 तर तिसऱ्या क्रमांकासाठी देखील 75,000 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट क्षेत्ररक्षक यांना सुंदर ट्रॉफी देणार होते. यावेळेस 4 धावांनी धावफलकावरती वाढ होईल. पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली फलंदाजीची, ती फलंदाज रोहितनं गोलंदाजी मार करून गोलंदाज दिगंबरच्या पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावा. सुरेख चेंडू यावेळेस झेल पकडण्याची संधी आहे. पण झेल टिपला गेला नाही, शरीराचा वेध घेतला आणि फलंदाज आपल्या जागेवरती सुखरूप उभा आहे. 2 चेंडूचा खेळ संपला, 4 धावा धावफलकावरती 30 धावांचा पाठला होतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये, झेल पकडण्याची संधी होती, संधी हुकली. पुन्हा एकदा एका मोठ्या फलंदाजाला मिळालंय जीवदान. अर्थातच धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 5. तर या स्पर्धेचा आपण विचार केला, ज्या स्पर्धेच्या धनराशी आहे 3 लाख रुपये. 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी ही स्पर्धा रंगणार आहे वडवळच्या मैदानावरती. वडवळ अर्थातच पेन खोपली खालापूरच्या मधोमध असलेला हे वडवळ गाव आणि त्या वडवळच्या मैदानावरती ही स्पर्धा रंगेल. जाणता राजा खासदार चषक शरदचंद्रजी पवार यांच्या नावावरती असलेली ही शृंखला 3 लाख रुपयाचं भरघोस पारितोषिक. यावेळेस फटका दमदार आहे. चेंडू केला आसमानी, तुफानी, सुलतानी, दर्जेदार षटकार. आने जाने वाले लोग कोई कोपरा खाता है, कोई कोपरा खाता है. खालापूर संघाचा संघनायक बघा, ढवळेपाडा संघाच्या संघनायकांना अगोदर उशीर गेला, आता खालापूर संघाचा संघनायक उशीर करतोय. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, आपण लगेच या नाणेफेकीचं कौल केलं जाईल. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जाईल. सन्माननीय सचिनजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. 3 षटकांचा हा सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जाईल. चेंडू हवेमध्ये, झेल पकडण्याची संधी असेल. योगेश सरगुडे चेंडू खाली आले आणि चूक घडली. मोठ्या फलंदाजाला मिळाला जीवदान. नाणेफेकीचं कौल जिंकलंय साबाई माता खालापूर संघानं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावांचा टोटल 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 30 धावांचा पाठला होतोय. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज तेजस रेवाळे हा गोलंदाजी मार्कवर आहे. कराळे तेजस कराळे हा गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं डाव्या हाताचा गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये आल्यात 12 धावा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूला फक्त दिशा दिली. 1 धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरील वाढ. टोटल लेग बाईच्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव. पंच सप्रेम मला दर्शवतो ही धाव लेग बाईची आहे. एका धावेच्या मदतीने 13 धावा धावफलकावरती आल्यात. सलामी जोडी सुरेख कामगिरी करते. रोहित पाडगी यावेळेस स्ट्राईक एंड वरती आहे, जो सुरेख फलंदाजी करतो. निर्णायक क्षणी ज्या बॅटमध्ये आपण मोठे फटके पाहू शकतो. रोहितनं मात्र या चेंडूवरती सन्मान दिलाय. खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनच्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय. 1 धाव मात्र मिळाली. सिंगल्सवर भर दिली जाते. अर्थातच धावफलकावरती धावा लागल्या. 14
गोलंदाजी मार्ग गोलंदाज उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. कदाचित येणाऱ्या चेंडूवरती प्रहार केला जाऊ शकतो. आणि निश्चित प्रहार केलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडून सीमारेषा ओलांडली. दणदणीत दर्जेदार अप्रतिम षटकार. धावा जोडल्या गेल्या त्या टोटल 20. अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरकस फटका खेळला गेला. चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुझार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुझार. यो सामना जिंकून जा. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. येणाऱ्या चेंडूवरती कदाचित सामना संपवण्याची क्षमता ठेवणारा फलंदाज स्ट्राईक पण गोलंदाज हुशार आहे. सुरेख गोलंदाजी केली. यावेळेस अचूक टप्प्यावरती निर्णायक चेंडूला वळण दिलंय. सामना अजून सोडला नाही गोलंदाजांना. सामना अजून सोडू शकणार नाही फलंदाज. एक मोठा फटका मारण्याचा मानस ठेवणारा फलंदाज मनीष जो स्ट्राईक एंड वरती आहे. जोरकस पद्धतीने चेंडू फेकला गेला पण यावेळेस 1 धाव मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 27 धावा धापलकर धरल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. साबाई माता खालापूर संघाने नाणेफेकीचे कौल जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. यावेळेस दिगंबर मोरे अर्थातच एक मोठा फलंदाज चूक करतोय आणि या चुकीला माफी नाही मिळणार. 4 धावा. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. निर्णायक साठी हा चेंडू अडवला गेला पाहिजे होता. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला असता. कदाचित रनआउटची संधी आपल्याला पाहायला मिळाली असते पण दिगंबरने केली चूक. चुकीला माफी नाही. येतात 4 धावा आणि हा सामना जिंकलाय टीम खरसोंडी सावरोळी संघानं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच पॉवर प्लेच्या षटकात पॉवरफुल कामगिरी करणारा, ज्याच्या माध्यमातून 8 धावा खर्च करताना 2 विकेट मिळवल्या गेल्या असा गोलंदाज ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नरेश धांद्रुड, मॅन फ्रॉम खरसोंडी.